डॉक्टर हनुमंत जी क्लिनिकल आहे. लोकमाता इंडिया प्रतिष्ठान महाराष्ट्राचे आणि या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि आपल्या समाजातील जे उत्तम कामगिरी केलेले आपापल्या क्षेत्रामध्ये मान्यवरांचा समाजरत्न देऊनची पुरस्काराचा हा कार्यक्रम आयोजित केला आहे. कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित सांगलीचे लोकप्रिय आमदार आणि आपल्या आजोबाचा समर्थपणे वारसा चालवणारे, कारण आपल्याला सर्वांना माहीत आहे बाबासाहेब देशमुखांचं काम त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र नाही तर देशाला राजकारणामध्ये एक आदर्श म्हणजे व्यक्तिमत्व म्हणून आपण सर्वजण त्यांना ओळखतो. म्हणजे 11 वेळा आपल्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये निवडून येऊन सुद्धा तो माणूस म्हणजे अधिवेशनासाठी एसटी महामंडळाच्या बसने प्रवास करायचे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे, ऐकलं आहे. अशा महान म्हणजे व्यक्तिमत्वाच्या घरी जन्म घेऊन त्यांचा वारसा चालवणं सोपी गोष्ट नाही. तर ते समर्थपणे त्यांचा वारसा चालवणारे सांगोल्याचे आमदार आणि आवर्जून आपल्या विनंतीला मान देऊन आज या ठिकाणी वेळ काढून ते उपस्थित राहिले. त्याबद्दल मी संबंध लातूरच्या वतीनं आपल्या प्रतिष्ठानच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो, त्यांना धन्यवाद मानतो. तसेच या कार्यक्रमाचे आयोजक आणि गोवेकरजी, लातूर पंचायत समितीचे सभापती बैलेजी, मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर, आपले ज्येष्ठ व्यक्तिमत्व, सर्वांना सतत मार्गदर्शन करणारे लातूर जिल्हा बँकेचे संचालक संभाजी सुळसाहेब आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष सलगरे सर, ज्येष्ठ साहित्यिक, सर्वच मंचावर उपस्थित डॉक्टर मंडळी, खास करून संभाजीनगरहून या ठिकाणी हजेरी लावलेले आणि आपण जरा त्यांना आता समाजरत्न देऊन पुरस्कृत केलेले न्यूरो सर्जन, जे एवढ्या बिझी शेड्यूलमधून त्याचा हॉस्पिटल मी बघितलेला आहे. अतिशय सुंदर सेटअप, अगदी सिडको बस स्टँडच्या समोर त्यांनी आपल्या फिनिक्स हॉस्पिटल नावाने सुरू केलेलं आहे. एवढ्या बिझी व्यस्ततेमधून त्यांनी टाइम काढून आज या ठिकाणी आपल्यात आले, त्याबद्दल त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो, त्यांना धन्यवाद मानतो. डॉक्टर महादेव भोसले सर, डॉक्टर राहुल सूड, डॉक्टर ज्योतिताई सूड, डॉक्टर नागमोडे आणि सलग 3 वेळा लातूर महानगरपालिकेमध्ये निवडून येऊन म्हणजे लातूर महानगरपालिकेमध्ये सर्वात जास्त मदत केलं जे निवडून आलेले नगरसेवक आहेत ते आपल्या स्वप्नाताई किशवे, राजकांजी भंडे आणि हरिभाऊ काळे, सर्व उपस्थित सर्व समाज बांधव, सर्व गुणवंत विद्यार्थी आणि आताच समाजरत्न ज्यांना भेटले ते सर्व आपल्या सर्वांची प्रेरणा म्हणजे देणारे जे व्यक्तिमत्व आहे त्यांचे या ठिकाणी मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि जे विद्यार्थी या सत्कारासाठी पात्र झालेले आहेत, त्यांना या ठिकाणी सर्वेक्षण केलेलं आहे, त्यांचा सत्कार थोड्या वेळामध्ये होईलच. त्यांनाही मी या ठिकाणी त्यांचं खूप अभिनंदन करतो, त्यांच्या आईवडिलांचं अभिनंदन करतो. आणि छोटी कन्या होईना हा कार्यक्रम चांगल्या म्हणजे उद्देशाने आयोजित केला, त्याबद्दल सर्व आयोजकांचे आणि या कार्यक्रमासाठी ज्यांनी डायरेक्टली मेहनत घेतली त्या सर्वांची मी या ठिकाणी कौतुक करतो, त्यांना धन्यवाद मानतो. कारण कार्यक्रम पत्रिका मी बघितल्यानंतर मला वाटतं की खूप काही मंडळी येत आहेत. मी काही म्हणजे आपल्याला काही बोलायला 2 मिनिटं संधी भेटत आज काही वाटलं नव्हतं. मी आयोजकांनी सांगितलं होतं की एवढी मोठी मंडळी आहेत तर लोक त्याला कुणाला बोलायचं काही ठेवू नका, आपल्याला मान्यवरांचं बोलणं या ठिकाणी ऐकायचं आहे. पण ऐकलं मला दायवडे साहेबांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांची या ठिकाणी आभार मानतो. तर आपल्या समाजातील जे आता गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांना 90च्या पुढे काही जणांना मार्क्स पडले 10वीमध्ये 12वीमध्ये, काही जण नीटमध्ये क्वालिफाय झालेत किंवा नीटमध्ये त्याचा रँक आला आहे. तर ते सर्व जर या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत त्यांचं कौतुकच आहे. पण इतर आज सत्कार घेतल्यानंतर तुमचे म्हणजे आपण यशस्वी झालो किंवा आपण आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये एकदम व्यवस्थित पार पाडलं असं नाही. ही फक्त आता तुमची सुरुवात आहे. इथून पुढे तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी असणार आहे. तर येणाऱ्या तुमच्या शैक्षणिक कार्यकाळामध्ये शैक्षणिक आयुष्यामध्ये अनेक अडचणी आहेत. आपल्याला माहिती आहे की ओबीसी आरक्षणावर जो
म्हणजे आपण सतत बातम्यामधून, वर्तमानपत्रामधून, टीव्ही चॅनलमधून ऐकत असतो की अनेक अतिक्रमण किंवा बाहेरचे जे काही आरक्षणामध्ये जे आपल्याला म्हणजे कॉम्पिटिशन येत आहे आणि स्पर्धा वाढत आहे. म्हणजे अगोदरसारखं शिक्षण आत्ताच्या काळामध्ये राहिलेलं नाही. तुम्ही आरक्षणावर नुसतं अवलंबून न राहता आपली गुणवत्ता कसं सिद्ध करायची किंवा आपण ह्या कॉम्पिटिशन मध्ये कसं टिकून राहायचं यावरती सुद्धा आपण प्रत्येक विद्यार्थ्यांना त्यांच्या आईवडिलांनी लक्ष केंद्रित करणं जरुरी आहे. कारण आरक्षण तर आपल्याला म्हणजे कोणी हिरावून घेऊ शकत नाही. आरक्षण आपल्याला गरज आहे, सामाजिक न्याय आहे, कायद्याची चौकट आहे आणि सर्व जे आता राजकारणामध्ये काही मंडळी आहेत, समाजकारणामध्ये काही मंडळी आहेत, त्यांनी सुद्धा आपले वैयक्तिक हेवेदारी किंवा पॉलिटिकल जी काही इंटरेस्ट आहे बाजूला सारून आपलं आरक्षण कसं वाचवता येईल यावरती राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण विचार करायला पाहिजे. खूप लिमिटेड लोक या ठिकाणी आहेत. खरं तर माझ्यापेक्षा कितीतरी याच्यामध्ये ज्ञान असणारे आपल्या समाजामध्ये लोक आहेत. माझं त्या क्षेत्रामध्ये एवढं जास्त नॉलेज नाही, तरी पण म्हणजे कुठेही गरज पडली तर आपण सर्वांनी जे कोणी लीड रोल घेईल त्याच्या पाठीमागे खंबीरपणे आपण उभं राहायला पाहिजे. कारण आपण बघतोय आपले लक्ष्मण हाके सर त्यांचा संघर्ष बघतोय. तसं आपल्या समाजामध्ये बुद्धिमान लोकांची कमी नाही, मेहनत करणाऱ्या लोकांची कमी नाही आणि आपल्याला तर एवढा म्हणजे वारसा आहे संघर्ष आणि शौर्याचा की लक्ष्मण हाके सरांकडे बघितल्यानंतर असं कधी कधी वाटतं की त्यांच्या पाठीमागे आपला समाज खूप कमी आहे. बाकी ओबीसी समाजातील इतर समाज त्यांच्या पाठीमागे जास्त आहे. हे कुठंतरी मला वैयक्तिक तुम्ही सांगतोय की खंत वाटते. म्हणजे लातूर जिल्ह्यातील म्हणून नाही, ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये जर बघितलं त्यांना साथ देणारे जे लोक आहेत त्यांच्या सभा तुम्ही बघा जास्तीत जास्त कुठं झाल्या की जास्तीत जास्त जे दौरे कुठं आहेत म्हणजे बीड जिल्हा असेल, जालना जिल्हा असेल, तिकडं पश्चिम महाराष्ट्रामध्ये असतील. म्हणजे जो माणूस म्हणजे रक्ताचं पाणी करून दिवस रात्र मी त्यांचं माझी वैयक्तिक काही ओळख नाही बरं का, अजिबात माझी ओळख नाही. मी फक्त टीव्ही चॅनलवर त्यांना बघतो, न्यूज चॅनलला बघतो, वर्तमानपत्रामध्ये ऐकतो. पण त्या माणसा एवढा अभ्यास आरक्षणाचा किंवा त्या आपल्या ओबीसी समाजाचा म्हणजे आता करंट सिच्युएशन मध्ये कोणाला असं मला तर वाटत नाही. तर अशा माणसाच्या पाठीमागे आपण सर्वांनी म्हणजे सगळं पॉलिटिक्स, राजकारण, समाजकारण बाजूला ठेवून अशा माणसाला साथ दिली पाहिजे. आज खरं तर भेटण्याचा योग येईल असं वाटलं होतं सरांचं, पण मला वाटतं आणि गोयकडे म्हणले की ते आजारी आहेत, ऍडमिट आहेत. मी ईश्वरच्याने हीच प्रार्थना करतो की त्यांनी लवकरात लवकर तंदुरुस्त व्हावं आणि आपल्या या लढ्यासाठी त्यांचं योगदान असं चालू राहावं. आपल्या सर्वांच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीमागे आपण देऊ. आणि जे समाजरत्न आज आपण या ठिकाणी त्यांना पुरस्कार केलेला आहे. म्हणजे रत्न म्हणजे काय की स्वतः तर चमकतच असतात पण दुसऱ्याला सुद्धा आपल्या प्रकारचे देत असतात. तसं यांचं काम आहे की आपलं वैयक्तिक आयुष्यामध्ये आपल्या वैयक्तिक व्यवसायामध्ये काम करत असताना बाकी आपल्या समाजातील किंवा समाजाच्या बाहेरच्या व्यक्तींना किती जणांना आपण उभे करतो, किती जणांना मदत करतो यावर आपलं म्हणजे देश हे अवलंबून असतं. तर ह्या लोकांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यासोबत दुसऱ्यांचे आयुष्य घडवले म्हणून ते आज या समाजाच्या पुरवठ्यासाठी पात्र झाले आणि त्यांचा या ठिकाणी आपण समाजातून येऊन गौरव केला. त्या सर्व समाजरत्नाचं मी या ठिकाणी प्रत्येकदा अभिनंदन करतो. त्यांना बाहेर वाटण्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि आयोजकाचे परत एकदा आभार मानतो. थांबतो. धन्यवाद.